नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे महाशिवरात्री आणि आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे महत्त्व. पवित्र कथा. महाशिवरात्री हा भगवान शिवांचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचाही विवाह झाला होता. त्यामुळे ही महाशिवरात्र साजरी केली जाते. तसेच या रात्री भगवान शिव लिंग स्वरूपात प्रकट झाले अशी मान्यता आहे. समुद्र मंथनाची एक कथा आहे, ज्यामध्ये प्राचीन काळी देव आणि दानवांमध्ये अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले. समुद्रातून अनेक रत्ने बाहेर आली, पण सर्वप्रथम बाहेर आले ते अत्यंत घातक असे हलाहल विष. त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. देव दानव घाबरले आणि सर्वजण भगवान शिवांकडे गेले. तेव्हा भगवान महादेवांनी संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ते विष प्राशन केले. माता पार्वतीने ते विष त्यांच्या कंठातच अडवले, त्यामुळे ते विष खाली उतरले नाही. त्यामुळे भगवान शिवांचा कंठ निळा झाला आहे आणि त्यांना निळकंठ असे नाव पडले आहे. ही घटना ज्या रात्री घडली तीच रात्र म्हणजे महाशिवरात्री असेही मानले जाते. आणि एक शिकाऱ्याचीही कथा आहे, ज्यामध्ये महाशिवरात्रीबद्दल आणखी एक प्रसिद्ध कथा आहे. एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता. संपूर्ण दिवस त्याला काहीच मिळाले नाही. रात्र झाली. तो एका बेलाच्या झाडावर बसून राहिला. त्याला माहीत नव्हते की त्या झाडाखाली शिवलिंग आहे. रात्रभर जागे राहण्यासाठी तो बेलपत्र खाली टाकत होता. योगायोगाने ते बेलपत्र शिवलिंगावर पडत होते. तसेच तो उपाशीही होता, त्यामुळे त्याला नकळत उपवासही झाला. सकाळी भगवान शिव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. या कथेचा अर्थ असा की भक्ती मनापासून असावी. नकळत केलेली पूजा सुद्धा जर श्रद्धेने असेल तर भगवान शिव प्रसन्न होतात. तर भगवान शिव यांचे महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्वही आहे, ज्यामध्ये महाशिवरात्री म्हणजे अहंकाराचा त्याग, वाईट सवयींचा नाश, आत्मशुद्धी, ध्यान आणि साधना. या दिवशी भक्त उपवास करतात, रुद्राभिषेक करतात, बेलपत्र दूध मध अर्पण करतात. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात, रात्रभर जागरण करतात. असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा 1000 पटीने फळ देते. यातून आपल्याला एकच संदेश मिळतो की महाशिवरात्री आपल्याला शिकवते की अंधारानंतर प्रकाश येतो. विष पचवणारा तोच खरा शक्तिमान आणि शांत, संयमी, तपस्वी जीवन जगणे हेच खरे शिवत्व आहे. चला तर मग या महाशिवरात्रीला आपणही मनातील नकारात्मकता दूर करून शांतता, प्रेम आणि भक्तीचा मार्ग स्वीकारूया. आणि यानंतर मी माझं रुटीन शेअर करते. तर सकाळचं काम आवरून आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये, मी आणि फौजी साहेब, आम्ही दोघेही. आणि हे मंदिर आमच्या कॅम्पमध्येच आहे, त्यामुळे येण्यासाठी जवळच होतं. आणि आल्यानंतर मी महादेवांची पूजा केली आम्ही दोघांनीही. आणि तिथेच शेजारी एक माता राणीचंही मंदिर होतं, त्याची पूजा केली आणि छान छान फोटो व्हिडिओ क्लिक केले. आणि त्यानंतर घरी येऊन आम्ही फलाहार वगैरे केला. आणि हा होता आमचा कॅम्प, जो मी तुम्हाला दाखवत होते. आणि माझा व्हिडिओ शूट करतायत फौजी साहेब. तर एकदम छान असं त्यांनी पूर्ण शूटिंग केलेलं आहे आणि शूटिंगचं पूर्ण क्रेडिट मी त्यांना देते. तर हा आहे लेहमधला पहाड, बर्फीला पहाड. आणि तुम्हाला महादेवांची महाशिवरात्रीची स्टोरी, कथा जर चांगली वाटली असेल तर नक्कीच कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि थँक्यू फॉर ऑल.